कोपरगाव येथील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोल्हे आणि विखे पाटील यांच्यातील पक्षांतर्गत राजकीय संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता आहे। त्याचाच प्रत्यय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहता तालुक्यात आयोजित कोल्हे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याच्या दरम्यान आला। या कार्यक्रमासाठी केवळ भाजपमधील विखे विरोधक नव्हे तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह मनसेचे स्थानिक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहुयात हा राजकीय कलगीतुरा। भाजप आमदाराच्या सत्कारासाठी भाजपमधील विखे विरोधक एकवटले। जब भी मैं घायल होता हूं तब मैं घातक होता हूं। आमदार विवेक कोल्हे यांचा विखे पाटलांवर निशाणा। भाजपचे कोल्हे आणि विखे यांच्यातील पक्षांतर्गत राजकीय संघर्ष अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्याला परिचित आहे। त्यातच विवेक कोल्हे यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वच पक्षांमधील विखे विरोधक चांगलेच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। विखे पाटलांच्या राहता तालुक्यामध्ये भाजपचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस भाजपमधील विखे विरोधकांसह महाविकास आघाडीमधील स्थानिक नेत्यांनी नाव न घेता विखे पाटलांवर जोरदार निशाणा साधला। काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रभावती घोगरे यांनी तर विवेक कोल्हे यांच्या आमदारकीमुळे आम्हाला ऑक्सिजन मिळाल्याचं म्हटलंय। पक्ष जरी तुमचा तरी माणूस आमचा असं म्हणत घोगरे यांनी विखे पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। पक्ष जरी तुमचा तर माणूस आमचा असा मला विश्वास वाटला। आणि तुम्हाला फक्त कोपरगाव सांभाळायचं नाहीये तर तुम्हाला महाराष्ट्र तर पुढे सांभाळतात, पण सध्या तुम्हाला राहता आणि शिर्डी मतदारसंघही सांभाळायचा आहे। कमी वयात तुमच्यावर फार मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, हेही खूप महत्त्वाचं आहे। विवेक कोल्हे यांनी देखील आपल्या भाषणामध्ये उपस्थित सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांचे आभार मानले आणि गणेश कारखाना कर्ज प्रकरणावरून विखे पाटलांना लक्ष्य केलं। 3 वर्षांनी पुन्हा कारखाना निवडणुका होतील त्यावेळेस लोकशाही मार्गाने सभासदांपर्यंत जा, मात्र कर्ज प्रकरणात अडथळे आणून या परिसरातील शेतकऱ्यांची कामधेनू अडचणीत आणू नका। संयमाला मर्यादा असते। आमचं कोणाशी बांधावरून भांडण नाही, मात्र संस्थेसाठी मूळ स्वभावाप्रमाणे रस्त्यावर उतरण्याची देखील तयारी आहे। जब भी मैं घायल होता हूं तब मैं घातक होता हूं हे विरोधकांनी लक्षात ठेवावं। आमदारकीचा बिल्ला मुख्यमंत्र्यांनी माझ्या छातीवर लावलाय, त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी करण्याचं काही काम नाही। आता माझं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून त्यात राहता आणि लोणी देखील येतं। वेळप्रसंगी जनतेच्या कामासाठी कमीपणा घेऊन पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे जाण्याची तयारी आहे, मात्र जाणीवपूर्वक कोणाला अडचणी निर्माण केल्या जात असतील तर मी एक भाऊ म्हणून कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची दानत ठेवतो, असा थेट इशारा आमदार विवेक कोल्हे यांनी दिलाय। जब भी मैं घायल होता हूं तब मैं घातक होता हूं एवढंच त्यांनी या निमित्ताने लक्षात ठेवावं। मी सकारात्मक राजकारण करणारा एक कार्यकर्ता आहे। कोणाला अडी अडचण आली तर निश्चितपणाने खंबीरपणाने आपल्या मागं भक्कमपणे आपला भाऊ म्हणून, मुलगा म्हणून, आपला सहकारी म्हणून त्या ठिकाणी उभं राहण्याची दानत त्या ठिकाणी मी ठेवतो। एवढंच या निमित्ताने आपल्याला ठामपणाने मी सांगू इच्छितो। कोपरगाव मधील भाजपचे युवा नेतृत्व विवेक कोल्हे यांची विधान परिषदेवर निवड झाल्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यात पक्षांतर्गत राजकीय संघर्षाला आणखी धार येणार आहे। याआधी देखील काँग्रेसमध्ये विखे पाटील असताना त्यांचा पक्षांतर्गत कलह काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांशी होता। आता त्याचीच पक्षांतर्गत कलहाची पुनरावृत्ती भाजपात होणार अशी चर्चा आहे। कैलास विखे, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।